पुणे जिल्ह्याच्या वेशीवर एका उंच डोंगरावर अवघ्या 2 कुटुंबांनी आपले संसार मांडले आहेत. या 2 घरांमध्ये राहतात अवघी 4च माणसं, तीही वयाची 60 पार केलेली. पावसाचे 4 महिने हा डोंगर माथा दाट धुक्यामध्ये पार गायब होऊन जातो. इथे सूर्याचे दर्शन म्हणजे एखाद्या सणासारखे असते. या 4 महिन्यात यांच्या सोबतीला असतात त्या मुसळधार पावसाच्या अखंड सरी आणि अंगाचा थरकाप उडवणारा सोसाट्याचा वारा. दिवसा देखील अंधार असलेल्या या ठिकाणी पोहोचण्यासाठी एका छोट्याशा पायवाटेचा आपल्याला आधार घ्यावा लागतो. जी पायवाट या उंच कड्यांच्या पोटातून त्यांच्या घरापर्यंत जाते. मग इथून खाली पडला? इथून खाली त्या निडुंगाच्या खाली जाऊन पडली, हात मोडला, अंदा सराईस बबन सांगळे पडला. आणि आज मी निघालोय याच 2 कुटुंबांच्या भेटीला. इकडे खानू गावातून आलोय आणि आता दादा सांगतायत मला की इथे वरती बंडा म्हणून एक बंडे वस्ती म्हणून एक आहे, म्हणजे वरती डोंगराच्या टॉपला तिथे 2 कुटुंब राहतात. ते मला म्हटलं की जायचं का, तर म्हटलं आलोयच एवढ्या लांब तर का नाही. तर आता तिथे चाललोय मी. ह्या समोरच्या जंगलातून वरती डोंगरात वाढ जाते ना. चला. ते खाली खानूगाव दिसते. हा रोड आहे ज्याने आपण आलो होतो वळशे घेत. असं खानू गावामध्ये गेलो. तिथून आता बाबांबरोबर हा डोंगर चढून वरती एवढा बंड वस्तीवर जायचे. बाबांचा दिवस वाया नाही जाऊन देणार. हे झाड कशाचं आहे हो? हे शेल म्हणतात तिला. शेल? हा, ते खाली शिंदाड असतं. शिंदाड. हा हा हा. शेलीचं झाड. मग त्याचं काय करतात? ते झाडू बनते. झाडू? हा, तेव्हा केरसुनी ह्याचंच बनवतात का? फळं येते. केरसुनी ह्याचीच बनवतात का? हा, हेच. हा हा. वरती खूप चढायचं अजून डोंगर. आमच्या दोन्ही बाजूने उंच कडे आहेत. हा इकडे राईट साईडला मधल्या डोंगरावरून आम्ही चाललोय वर, आणि इकडे लेफ्ट साईडला पण आहे बघा. चला. सगळीकडे धुकं पसरलंय आणि इथेच धुक्यांमध्ये समोर कुठे घरे आहेत ती 2. आई ग. एवढा मोठा डोंगर चढून आलोय. मला पण माहिती नव्हतं इकडं आहेत वस्ती. हे बोलले म्हणून समजलं. तर म्हटलं एवढ्या लांब आलोयच तर जाऊन येऊया. आणि इथून रायगड, लिंगाणा अगदी स्पष्ट दिसतात. पण आता खूप धुकं आहे बघा समोर. ते मला बोलले होते धुकं गेलं तर आपण रायगड वगैरे बघूया इथून. इथे बघा आळंबी. पण ही विषारी असते. जी शेणावर वाढलेली असते ना, ही विषारी असतात. हे बघा. हा समोर घर दिसतंय. छोटंसं आहे आपलं कावलारू. साईडने कुडाच्या भिंती आहेत, त्यासाठी कागद लावले असा पावसामुळं. राखणदारांचा आवाज तर आला. नाही चावायचं नाही बाळा. इथे एक आहे आणि इकडे एक आहे. वांगीच्या झाडांना कुंपण कसं केलंय.
दोघंजण आलेत. कोंबडा केवढा मोठा आहे बापरे. 2x झूम मध्ये शूट करतोय मी तरी एवढा मोठा दिसतोय. हे का असं बांधून ठेवलं? कोण आहेत? आजारी आहेत? काय होतंय? होय. उड्या मारायला गेला ना आता ताप थंडी येत नाही. दोनच घर आहेत. बाकीची गेली सगळी. इथं काय आहे शाळेला कोकणाला आहे, कामाला तुमची मुलं बाळा मुलं बाळ कोकणाला आहे 12 खाली? हो का. तिथे डिगे वस्तीच्या शाळेवर येईल का कोण? आता येईल म्हातारी आता. तिथं तिथं मी ते दिवे आणल्यात सोलारचे. आता माझ्या बॅगेत नाही, ते शाळेत सरांच्या तिथं ठेवलेत. माझं नाव अवकरी धुंडी मी घिसरचा आहे बाबा, घिसरचा आहे मी. घिसरचं आहे का? हो घिसर मध्ये खाली पहिलं निवीच्या आखऱ्यावरती मध्ये दुकान होतं जोगड्यांचं, सोमाजी जोगडे. माझ्या घराच्या शेजारी तुम्ही असाल का आजी माझ्या बरोबर? येतोय डिगे वस्तीवर ते लाईट आणल्यात मी. लाईटच नाही ते काय झालं, खानाला गेलो होतो पण ते मी विसरली पिशवी माझी तिथं. तर हे मला म्हणले की वरती 2 घरं आहेत त्यांना लाईट नाही, काय नाही, नाही का. मग मी ते खाल्लं तर नाही तर खाल्लं जायचं होतं पण म्हणून वर आणलं. अरे आपली माणसं तुम्ही अशी काय करता रे. आता तुकाराम धुंडे म्हणले घिसरचे आमचे गावाले आहेत. मग ते आमच्याच घरातले आहेत. मग जिल्हे का तुम्ही? हो या या या. मी मुकदमांचाच पोरगा आहे. होय. अरे राजा 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 एवढी ओळख. त्याच्यावर बस बाळा. आता पुरं मागं ठेवून येते. हे बघा ते पलीकडे घर दिसतंय एक, ते ह्या बाबांचं आहे. आणि हे माझ्याबरोबर आलेत, हे आपले खानोतले आहेत मामा. आणि ह्या बाबांच्या घरात आम्ही बसलो आता. म्हणजे हे 2 कुटुंब वरती जंगलात राहतात. इथे ना, इथे काही लाईट नाही, काय नाही, काहीच नाही. रोड नाही, लाईट नाही. हे केरसुनी तुम्ही बनवता का? नाही त्या अशा बांधून ठेवतो. बांधून देऊ. म्हणजे बनवल्या कोणी? त्याने हो का? तुम्ही कलाकार आहे का त्याचे? नाही 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 मावशी, खीरसनी बनवायला जेवण नाही. काय मोठी इथे आहे. लाईट नाही का, पाणी नाही का, काही आहे नाही. चहा दिलाय मावशींनी. अरे घे जरा उदाहरण दे. मोकळं होऊन येत. अरे मग अशी गेला. अरे तुझं रांधायचं नशीब बी चांगलं. मग अशी प्यायला लागत नाही नाही मग संपला होता जा. नाही तर त्या मानावर इथे ना रस्ता आहे, ना वीज, ना कुठली आधुनिक साधनं. तरी यांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि त्यांनी केलेल्या आदरातिथ्य पाहून थक्क व्हायला होतं. अवघ्या 2 घरांचं हे एक अनोखं जग आहे. म्हणजे लई झाला. मावशीने टापूस बांधली. शेतीशिवाय काय पर्याय आहे की? मग वारं ते येतात माझ्याबरोबर तिकडे शाळेपर्यंत. वारं तरी अंदाज व्हायचं कमी आहे. आता इथे जे 2 कुटुंब आहेत त्यातल्या मावशी माझ्याबरोबर येतात. माझ्या बॅगेत काही सोलार लॅम्प आहेत. आता किती आहेत मला एक्झॅक्टली आकडा नाही माहिती, पण पहिलं प्रायोरिटी ह्यांना द्यायची, कारण की या दोन्ही कुटुंबांना इथं लाईट नाही आहे. ते मावशी येतात बघा माझ्याबरोबर. बाबा येऊ का? हां चला. नाव कशाला, माणसं आहेत ना लक्षात. इथं एक घर आहे. हे असं का लावता तो? घार येते ना कोंबड्याना. इकडे एक लावलं. म्हणजे घार म्हणजे काय घाबरते का त्याला? थोडी जाती उतरत नाही तेव्हा आता. कोंबड्या उचलून तिकडनं आली की तिला वाटतं की काय कावळा आहे खाली. हा आहे, का? तो हा, काय बघा माणूस आहे काहीतरी. हे जे जुगाड केले ना, मी बऱ्याच वस्तींवर पाहिले. मावशींचं म्हणणे की कोंबड्यांना पकडायला घार येते ना, ती बिचकते याला. कोंबड्यांना पकडाय घार येते ते. इकडे खालती बी एक तो केलं रायगड होतं. दिसला असता त्याला. शिंगारा दिसला असता पण तिखट तिखट ना. आपली पाहिजे ती करायची आहे. हे बघा मावशी सांगतायत आता इथून हा बा, उभे राहा. 2 वाजता इथून 500ला चालत जायचं. आता हे धुकं बघताय सगळं. माणगावपर्यंत चालत जायचं. मग तिथं 6 वाजता इष्टी येणार. हा मग ते इष्टीनी 8 साडेआठला जायचं 5:00. मग तिथं पहिलं राहायचं का जाऊन मानगाव मध्ये? नाही तर मग संध्याकाळचं जायचं आणि मानगावात राहायचं. हा तेव्हा सकाळच्या इष्टीने जायचं. म्हणजे बाजारासाठी केवढं ह्या जंगलात नाही चालत आपण ज्या आणि जर रस्त्याने आलो. आपल्याला
तिथून जायचंय तर रात्रीच्या 2 वाजल्यापासून चालू होय. चालायचं मानगाव. बापरे. मग तिथे इष्टी भेटणार आम्हाला. मग तिथून मग 500 9 वाजतात 500 आणि एसटी नाही आली मग राहिलं. इष्टी नाही आली मग तिथनं परत यायचं. कुठनं गाडी बोलवायची तेव्हा, आणि गाडी बोलवली तर 5,000 आणि 6,000 रुपये ती लोक मागते भाडं. मग एवढं आपली जी खेड्यात काय मॉल नाही, मंदिरी नाही, काय नाही, तर एवढं पैसे भेटतील नाही भेटत नाही. एका माणसाला 500 रुपये जर द्यायचं म्हणलं ते नाही. कसं मिळतील? ही अवस्था आहे म्हणजे काय करणार? आता आहे ना या सगळं दिसत असं. नाही का, काय नाही, पाणी. दवाखाना असो की किराणा, अगदी साध्या साध्या गोष्टींसाठीही त्यांना किती किती संघर्ष करावा लागतो. पण या संघर्षाची ही गोष्ट सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं. 10 मीटरच्या पुढचं काहीच दिसत नाही. एवढं दुखत असतं मरणी. नाही, बरोबर. तुमच्या कोंबड्याचा आवाज आला होता का? बंदोबस्ती हे वस्तीचंच नाव लागलं पहिल्यापासून बंदोबस्ती. त्या रानामुळं. खानूमध्ये मोठी हा ना. खानूमध्येच आहे. धुक्यातल्या या पायवाटेवर चालताना मावशींच्या तोंडून अनेक नवीन गोष्टी समजत होत्या. ती बघा ही भातशेती आहे मावशींचीच. पडून ती अशीच पडून आहे आता. म्हणजे माणसं अभावी, माणसं नाहीत राबायला. आता पूर्वीची लोक त्यांच्यात बळ होतं तोपर्यंत राबलीत. आता मुलं बाळं गेलीत आता शहराकडे, त्यामुळे भात शेती वगैरे अशा पडून आहेत. पूर्वी आवतं असायची तर आता आवतं पण नाहीत नाही का. नाही. काय करणार? खाणार काय आणि जागणार कशी? लोक असे गवे पडतात. एकदा खासर पडलं ना ते एक पडलाय, एक पडलाय. आता ही पडलेली खासर पोरांना जर करायची म्हणले तर नीट होतीन का हो? होतील की. हा त्याच्यात खाली कचरट गोळा करून टाकायची हा. आणि वरनं हे नांगरायचं आणि मग तिथं वळ द्यायची. मग होत्यात. पण वाईट वाटत नाही का ते खासर एवढे राबले. वाईट वाटतं, पण आपल्याला व्हायला तर करायचं काय? आपण राबलो एवढं त्याच्यात. वाईट वाटणारच ना. इकडून आलोय आम्ही आता असं. इथून वरतून कड्याकड्याने चाललोय असं बहुतेक डोंगराच्या वरतून. ते चैनीची झाड आहेत. पायवाट अगदी कड्याच्या माथ्यावरून जात होती. समोर धुक्यात हरवलेली पायवाट, तर खाली अथांग पसरलेली खोल दरी. अशा पायवाटेवर चालताना फक्त शरीराचाच नाही तर मनाचा देखील तोल सांभाळावा लागतो. हे बघा, हे जे चैनीचं झाड आहे मावशी सांगतात की ते खाली बघा एक वाकलेले. हा, तो कोका. मग ती काय फुलं आहेत का त्याला? नाही, ती पान आहे. भाजी करतात ना त्याची. त्याच्यात आतमध्ये कुडी असतात रेवणल्या नख्या. हा. त्या नख्या आपण न्याला ना कावळा असला की न्याल्या नख्या वरच्या मोडून टाकायच्या आणि त्या इथं अशामध्ये जिरायच्या आणि मस्त भाजी होती त्याची. हो का. हा. हे बघा तिथे दिसतंय खाली. किंवा आता तर गेलं पलीकडे वर्षी आलेला आहे. कोका आला की तळण मरती. हो का. दुसरी म्हणजे त्या कोक्याच्या बिया पडतात ना. हा, त्याच्या बिया पडतात मग त्याने दुसरे पडतात मग त्या परत दुसऱ्या दुसऱ्या तयार होतात. हा. हा. बागवण असायची तर आता खाली झाडांमध्ये थोडासा रस्ता दिसतोय, त्याने आम्ही गेलो होतो. मग ह्या वरच्या डोंगरातून मावशींचं घर आहे तिकडं डोंगरात, तिथून असं ह्या कड्याकड्याने चाललोय आता. हो का. ह्याच्या कड्याकड्याने आम्ही आलोय. तिथून जाताना ह्या वाटेने कोण पडलं होतं? राघू परपडाची बायको भागाबाई. मग इथून खाली पडल्या. इथून खाली त्या निडुंगाच्या खाली जाऊन पडली, हात मोडला. आमदा सराईस बबन सांगळे पडला. म्हणजे अशा पायवाटांनी ह्या घरांपर्यंत लोकांच्या जावं लागतं. रस्ताच नाही नीटवानी तर चालणार आणि कसं, अशा येणार कड्याकड्याने कसं, जावं जाणार लागतं बघा. कसं. आणि इथून बरीच माणसं पडल्यात असं सांगतात. हा, बरीच लोक पडली तिथे. रस्ताच नाही तर करणार काय.
अतिशय वाईट अवस्था आहे. पण लाईट नाही, रस्ता नाही. एवढा खाली दरी आहे, आता हे दिसत नाही धुक्यामुळं. दिवाळीत आल्यावर सगळेच तुम्हाला काढून न्यायला गं. तवा एवढं नसतं दुकाट. असली तर्रा आहे आमची लोकांची इकडे. पावसामुळे आता पायवाटा देखील अगदी चिकट झाल्या होत्या. हा एवढी इकडनं माणसांची हेच जाणार. काय जाणार? किंमत नाही का राहणार? आम्हाला राहणार आहे का कोणी? खा सुद्धा म्हणलं नाही म्हणणार. तुम्ही बोलला की अजून काय पाहिजे? तुम्ही खा म्हणला, मी खायला नाही म्हणलं, माझी चुकी आहे ना. अरे खायला पाहिजे होतंच ना व्हायचं. काय म्हणताय? तर काय अर्धीच भाकरी जर खाली असतीस तर मला चांगलं वाटलं असतं ना. नाही म्हणलो, कशाला उगाच तुम्हाला त्रास तर द्यायचा. तरास काय होता त्याच्यात? त्याच्यात पाऊस पडत होता एवढा. चहा अर्धीच केला की तुम्ही? भाकर, शेंडोलाची भाजी होती आणि वरब्याची भाकर होती. चहा केला होता ती? चहा तर केला, त्या कुणीही करतंय. तुम्ही पूर्वीच्या काळी कसं काय हो मग? काय कसं असायचं तुमचं जीवन? असंच कमवायचं आणि खायचं, घालायचं खायला पोरा बाळांना. शेत करून? हा, आणि कमी पडलं की कुठे मालमंत्री करायची, धान्य तांदूळ कमी पडायचं ते आणावंच लागायचं कुठली आम्हाला. पिकं कुठली असायची पहिली? आमच्याकडे पीक दोनच आहेत, नाचणी, वरे आणि भात. भात. तीनच, बाकी दुसरं काय पिकत नाही. ते काहीतरी ते दुसरं एक बनवायची ना, काठली काठली काठली. हा, ती पण. तुमच्या सासूच्या यांच्या काळात. हा सासू आम्ही पण केलंय आत्ताच्या. सुनांचे लय हाल असायचे ना. मग काय सुनांचं तवाचं काय बोलायचं जेवायला नाही. वगैरे हा, जेवण नीट भेटत नसायचं, काय नसायचं. पण जाऊ दे बरू दे, आमचे दिवस तर गेले निघून. तवाची माणसं काढत होती दिवस. आताची काय वैसा हडाम थाडाम झालं की. तुमच्या पिढीच्या नंतर काय वाटतंय? लय बेकार झाले. राहतील का पोरं येऊन गावाला इकडे? हट पोरं राहतात कसली. ह्या पोरांची पोरं सुद्धा नाही राहणार, तिथं येणारच नाही तिकडे. अवघड आहे. पोरगे निदान फिरून झालं 1-2 दिवसासाठी तरी येतील, पण त्यांची पोरं ना तोंडच करणार नाही. पण शहरात काय माणूस नुसतं बेंद्रे आळंब्यासारखे होऊन बसले. आजार काम नको. तुम्हाला कुठल्या गोळ्या बिळ्या चालू आहेत का? आपल्याला कसल्या गोळ्या नाही, फक्त सांध्या वाजवल्या. ते आता झालं. हा, सकाळची आम्ही पहिली पाठ 3 वाजता उठायचं, मग जाते दळण करायचं, पाणी आणायचं. माझ्याकडे मी गुरं मोडली तेव्हा 35 गुरु होतं. 35 बापरे. मोडली तेव्हा. मग तेवढ्यांचं शेण भरायचं. आणि आत्ता काय नाही म्हणून आता नाही तर 10 वाजता शेताच्या बांधव नाही गेले तर शेतात उभंच राहायला नको. ओरडायचीत का मग सासू सासरे? सासू सासरे ते सरकत आहे. हा स्वतःच आहे बरं, आपलं स्वतःच बी झालं पाहिजे, वेगळं असलं तरी. शेती करायची बरोबर. मग 10 वाजता शेताच्या बांधव गेलंच पाहिजे. संध्याकाळी आधी दिसायचं बंद होता शिरायचं घरात, मग घरातलं तेवढं सगळं करायचं. हा 6 पोरं होती म्हणा. हा. एवढ्यांचं संध्याकाळचं जेवण, गुरांचं दूध सगळं करायला लागायचं. आता ते पहिली अशी उलटी पालटी वजी वाहून येऊन 50-50 किलोची वजी आणलीत आम्ही वेल्यावरून. हा, वेल्लेवनं या 500वरनं लय लांबनं वजी आणलीत. आता पण किराण्यासाठी तुम्हाला 500ला जावं लागतं. 500ला जावं लागतं. पण आता कसं 2 रुपये घालवतो आणि गाडी करून आणतो म्हणून. नाही तर जागेव यायला लागतं, डोक्यावर वजी घेऊन यायला लागायचं पहिले. तर मावशींच्या घरापासून आम्ही जवळजवळ तासभर चालत आलो इथे या डिगे वस्तीवर, ज्या वस्तीवर माझी बाईक आहे. एवढं आम्ही तारास वाढला. पण म्हणलं कधीतरी येईल रोड, कधीतरी येईल रोड. कशाचा रोड आणते? रोडची वाट बघता बघता आयुष्य आयुष्य निघून गेला. आता बघायला सुद्धा भेटणार नाही तर मरून जाणार आम्ही. केवढी वाईट गोष्ट आहे. म्हणजे मग रस्त्याच्या सुखसुविधेच्या आशेने ह्या पिढीने दिवस घालवले, अख्खा आयुष्य घालवले. काय विषय आणि घाला आता जर भविष्यात आला तर ते पाहायला ही पिढी नसेल. नसणारच. भविष्यात आलं येणार, भविष्यात कवा तरी येणारच, पण आम्ही बघाय नसणार. जमिनी विकू नका पण. इकल्या आमच्या लोकांनी सगळ्या. हा ना. हे काय 1-2-4 जणांच्या असेल ना तर लक लोकांनी इकल्यात. अरे जमीन नाही विकायला पाहिजे. विकल्या लोकांनी. पहिले लोक सोकलीत आपली घ्यायचे 2000 1000 एकर, आणि ते झालं काहून मोकळं, ते इकणार बी गेलं मरून. बरोबर. आम्हाला ठेवलीत मोकळे कारंडी करून. तेच असली म्हणतोय. झाली तारा. भविष्यात वाईट अवस्था होईल ना तशी. हा, तेच गेलं मरून खाणारे. हा ना. आता कोण राहिले आता? पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेअंतर्गत हे खड्डे खोदले होते बघा सगळीकडे.
आलो का आपण? हा आलो व्यवस्थित आलो आपण. एका तासाच्या पायपिटीनंतर डिगे वस्तीवर पोहोचलो. डिगे वस्तीवर आलोय. तिथे शाळेत व्यवस्थित यावं लागतं फोन करायला. शाळेजवळ पोहोचलो. सर असतील आतमध्ये. शाळा भरली. सर नमस्कार. नमस्ते मग अहो बॅगच राहिली इथं लाईटिंगची. हे बघा मी खानू गावात गेलो. तिथून बाबांनी मला वरती त्या मावशींच्या घरी नेलं. दिगवस्तीवर बंडवस्ती. ते सोलार लॅम्प सगळ्या इथे शाळेतच राहिले होत्या. तर मावशी माझ्याबरोबर आले तिथे आता शाळेत. त्यांना दाखवतो कसं आहे ते. त्या आजोबांना एक बॅटरी देऊया आपण लाईट. मावशींना, त्यांच्या शेजाऱ्यांना आणि खानू गावातील त्या कुटुंबांसाठी आणलेले दिवे या मावशींच्या स्वाधीन केले. आता 2 दिवसाचा प्रवास संपून पुण्याला निघायचंय. सर धन्यवाद रात्रीच्या मुक्कामासाठी. आणि मुलांचा पण निरोप घेऊन. पाऊस मात्र प्रचंड पडतोय. आता किती 2 वाजलेत ना, 1 वाजले. आता निघूया पुण्याच्या दिशेने. काल ह्या रस्त्यावर सर माझ्या सोबतीला होते. आता मी परत निघालोय पुण्याला. आज सर सोबतीला नाहीत, पूर्ण ह्या खडतर प्रवास करून आलो. पावसामुळे मला काय शूट करता आलं नाही. आता इथे थोडा कमी झाला म्हणून थांबले. बघा रस्त्यामधून ओढे वाहत आहेत. आता खाली पानशेत धरण पण दिसणार नाही. पण लय अवघड आहे सर्व. बघा